का रे बाबू? पेरलं का मग? हो बाबा. ते काय आता वखरच कामात होतं, काय ते झडती उतरणार नाही, काही नाही, अजून निघालच नाही, काही ते खरपाळं इकडचे तिकडे. आणि ते काय मजा नव्हती ना त्याच्यात. त्याच्यापेक्षा वखरून टाकलं. ओवा पेरून टाकला आता. ओवा तसा येते चांगला त्या वावरात. आता पाण्याच्या हाती आहे, सापडला नाही की झालं फक्त. हो ना लेख. ते माथ्यावरच राहू द्या लागत होतं, नाही तर माथ्यावरच साजरं होतं. माथ्यावरच राहू दिलं ना बाबा. ते माथ्यावरच राहू द्याल तेवढं, म्हटलं जाऊ द्या, नाहीतरी हाय हे चांगलं. तर ते राहू दिलं तेवढं, ते बाकीचं वाखरलं. ते काय मग ते पुरत नाही ना, एक ती झाड निघतं, ती झाड झडती ती राहत नाही, ते काही नाही ते डाबर तर पुरं काहीच नाही निघालती. ते डाबर तर काही वखराचंही कम नाही, तिथं काही नव्हतंच त्याच्यात. हे काय त्याच्यापेक्षा म्हटलं असं ओवानं जमलं ना, तर ओव्यात मस्त जमते बाबा. मोहरी लावा लागत होती बापू. मोहरी बी साजरी होती, बरं पिकते बरं त्या वावरात. मोहरी मला वाटतं एक साल पेरला होता ना त्या मोहरी. हो, मोहरी लावली ती आपण एक साल. मोहरी साजरी उतरली होती झडतीत. ओव्याले भावले राहते ना बाबा. ओव्याचं कसं नाही राखण करावं लागत ना, फेर ना वाई ना निंद ना काही ना काहीच नाही. एकदाच पेरून टाकलं की जाय तिकडे. त्याचं तसं खर्च पण नाही ना त्याच्यात, आणि टेन्शनही नाही. हो हो हो. पराठीच्या अंग चक्कर मार लागत होता बाबू. गेलतो ना, कालही गेलतो, आजही गेलो. पराठीच्या पराठी मस्त आहे आपली बापा. पराठी मस्त आहे पराठी. आता फवारा द्यायला की नाही तिला. ती बोलला का? पहिला दिला सुनबाईन त्या दिवशी ते जनार्दनले नेलतो. त्याच्या पंपाचं त्याचाच पंपून तोच होता फवारेले. हो हो. पण आता डबलचा बाबा. आता कसं फवारे गिवारे देत राहिले की मग पराठी चांगली राहते. हा तेवढंच पीक आता हाताशी आहे ना. आता ओवा काय, ओवा तर त्या हातचाच आहे. आला तर येईन, नाही तर काय देव जाणे. तो घरात लोक तो काही खरंच नसते त्याचं. हा पराठीचं कसं, पराठी मधलं जसं जरा सोय केली तर चांगलं हे झालं पाहिजे. हो हो हो. बघू किसनाले फोन केलता का? हो. म्या रात्रीच फोन केलता त्याला. काय म्हणते रे बाबू? त्याला म्हणा नशीन तर ते जमत जाऊ दे. लय दिस राहिला म्हणत ती तू आता. ये गावात नाही तर. हा पण ते जमणार नाही, ते गावात गमणारी नाही बापा. दिवाळीत अन उन्हाळ्यात येतात तसत तेले गमत नाही. ते राणी ते पोरगी कसं राहते न गावात नाही. अं, या आता 4 एकरात दोघं भाऊ कसं भागू सांग. तो तिकडे नोकरी करते, पगार कमावते, तर तुले इकडे पिकाचं भेटते मग समज. तो विचारतही नाही, जसा घेत नाही पिकातलं काही. तो ती आला वावर वायाले, तर तू आला अर्धच होते मग. आ हा बाबा, मग तसं थोडी असते. पण त्याचा हिस्सा आहे ना, तो वैन आणि खाईन त्यात मग वै का. हा अं, इन- असं थोडी आहे, एकट्याचं काय आहे त्याचा, त्याला मी हिशोब देतच असतो बाबा. त्याला मी सांगत असतो, हिशोब देतो मी, एवढ्याचं इकलो तेवढ्याचं इकलो असं करून. तू फरक पडते बाबू. त्यानं स्वतः वाहिलं पीक घेतलं की मग फरकच पडते. पण तू काय त्याचं काही मन दिसत नाही मला गावात याचं नाही. त्याच्यापेक्षा त्या पोरीचंच मन नाही. त्याच्या बायकोचं जसं, तिला आवडते का गावात राहायला. ते म्हणे जसं इकडे इकडेच करा, काही नोकरी करा, काही नोकरी लागते, ते काय तिच्याच गोष्टी सांगते. तिचं काय रे बाबा, तिचं काय ते न काय. किसनाचं काय म्हणणं आहे ते पोरीचं नाही, किसनाचं काय म्हणणं आहे. त्याचा भाव सासरा आलता म्हणे नाही. हो, भाऊ सासरा आकड सासू दोघही भाऊ आलते, ते बहीण भाऊ. हो, आम्ही त्याची भेट घेऊनच निघालो ना. होतो आम्ही एक दिवस त्याच्या संगत होती मुक्कामी. भाऊ सासरा आलता त्याचा, पाव आता माहित झालं तर येतातच ना. त्याच्यात घरी आहेत ना रे बाबा, एवढाला काही कंपन्या काय आहे ते आहे ना त्याच्याही घरी. त्याचं काही म्हणलं नाही का मग, तर ती नोकरी लावून द्यायचं किसनाचं. मग किसनाले जसं इकडे राहिलंय तरी तर ती नोकरी होते ना. नाही बाबा, किसना नाही म्हणे. म्हणजे त्याही माणसानं काही असं म्हटलं नाही. पण असं म्हटलं त्या माणसानं की टेन्शन घेऊ नका, नाही लागले तर आपली आहेस. पण किसनानं स्पष्टच सांगितलं. पाहुणे होते ना आशाबाईच्या घरचे.
आशाबाईच्या घरच्या पाहुण्याला त्यानं स्पष्टच सांगितलं की मी सासऱ्याच्या फॅक्टरीत कामाला जात नाही. म्हणजे कधी मी नोकरी कधी मी लागतच नाही मग कामाले. इकडे मी काही करीन म्हणे, नाही तर मग गावात जाईन म्हणे सरकारशी दान, गावात मग वावर करीन म्हणे मी. तरी बी म्हणे मी यायच्या कंपनीत कायच्या कामाले किंवा नोकरीला नाही लागत म्हणे. सासऱ्याच्या इकडचं नाही आपल्याला काही हे ठेवायचं. असं स्पष्ट बोलला ना तो. चला ना म्हणलं, ताटं वाढले ना. हो हो, वाढतो आलोच. वाढले ना ताटं वाढले ना. आवाज देऊन राहिली मी, ताटं वाढले ना. तुमच्या गोष्टीच चालू आहेत. जेवता जेवता बोला ना. आता ते ताटं वाळून ठेवले मी. मामाजीला म्हणलं घ्या, म्हणलं मामाजी भाकर गरम आहे अजून, मग थंडी झाली की तुम्हाला चावत नाही मग. मग काही जेवत नाही तर काही नाही निरा. आलो सुनबाई, आलो आलो. चल रे, चल जेवून घेऊ. ते पोरगीचं काम आटपते. हो चला, व्हायचा गाडी घसरतीन दे. नाही नाही, घसरत नाही. काची केली सुनबाई भाजी? ताकातलं बेसन केलं मामाजी. ताकातलं बेसन केलं का बा? पापड भाज मग त्याच्या संग. आणि मला उलशी चटणी देजो. वायल्या मिरची चटणी अशी ना करे. हो आहे ना. हा देतो ना. बसा मामाजी, इकडून बसा ना. तिथून पाणी सांडेल आहे ना ते, इकडून बसा. अरे, ध्यानच नाही लग मला. पाठ दे, जनाव दिले बसायले. आसन नाही का, आसन दे, पाठ दे. खालीच बसवतो निरा. बाबा थांबा थांबा, याच्यावर बसा. आता मागे आवा ते सदरा आहे ना, तो सदरावर बसतो का? सदरा धुईल आहे ना. मग आसन ठेव नाही या. साबण घेता येते, खर्च करता येते, तितकंच नाही काय. खाली बसवते ते ओला आहे ना ते. तुला माहिती आहे ना, ते ओल्यावर बसले की ते त्रास होते. बसा बाबा, दूध आपस ते दिले. धंदा काय, धुवून टाक सुद्धा बोल. त्या म्हणलं वाढू का मग ताट. हो, स्वयंपाक झाला का? हो, सध्या स्वयंपाक झाला. बस हातच धुतला नव्हती आली मी. काय केलं का हो स्वयंपाक? आता स्वयंपाक म्हणजे आता ते सांगच लागते. आले आले पोर आले तेवढं. एवढं थकून भागून पोरग आलो, मग स्वतःचा मोठेपणा करावंच लागते का? मी केला स्वयंपाक, मी केला स्वयंपाक. लय तीर मारला का तुम्ही स्वयंपाक केला तो? कशी माय आहे काय माहित नाही. आल्या आल्या पोराले गरम गरम वाळाव जेवायले, पण नाही मोठेपणा करायला आली. मी स्वयंपाक केला, मी स्वयंपाक केला. पोस्टरच लावतून तुमच्या नावाचं बाहेर. आज स्वयंपाक मा सासूने केला. असं का? लय हुशार आहेस हो बाई. खरं ना? तो मायले तर मला भेट घ्याच वाटते पहिली, की इले काय खाऊन पैदा केलं. आता मग कट्यानं बसा ना. आता पोराच्या देखता का आले तुम्ही गुन्हा दुना काढून राहिल्या? मग म्हणसान की पोरा देखता भांडण केलं. पोरग आले की भला जोर येते तुम्हाला. काय 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 झालं नाही का स्वयंपाक अजून? अहो बाई स्वयंपाकाचं नाही. आता बाई म्हणतात त्या एवढा गरम गरम स्वयंपाक केला तर वरण राहिलं म्हणतात फोडणी द्यायचो तर देऊ का? तर तेच विचारून राहिल्या त्या. म्या म्हणलं आता ती काय मला विचारा लागते बाई बाई. आता का मी का या घराची मालकीन हाव का? या घराची मालकीन किती झालं तरी आत्या बाई. त्या गचकल्यावर मग मी. पण पहिले तर सध्या त्याच ना. असं बोलून राहिलो आम्ही. काही नाही, तुम्ही जा ना हात पाय धुना. तुम्ही का तीच बसेल हा का? जा धुवा हात पाय. आता का त्याचं बरं लागते काय? जा ना वाढा ताट, मी ताट घेऊन येतो. बापानं नौकर ठेवलं का आती मले? फुसू फुसू मोठी हेडकावून राहिली. त्याच्या कानात का भेंडा गेले काय? त्याला ऐकून नाही चाललं का? मला म्हणते पाय रे. पाय मला काय म्हणते? स्वयंपाक केला म्हणते ना तू हे. काय केलं विचार बरं इले स्वयंपाक. निडांच्या बोळ्याची दिवसभर गावभर हिंडते. स्वयंपाक करणं इले माहित आहे नाही. मला अंग दुखत जाई ना. आम्ही बिमार होती ना माय बाई. कशा आहे तो आतेबाई? आतेबाई आता बिमार असल्यावर तुम्ही केलं मग का लय झालं का माय बाई? एवढं का माणसे लागले का? मी का सिरियस झाल्यावरच का तुम्हाला वाटेन का मी बिमार हा? सकाळपासून घोडभर पाणी नाही पिलं मी. आता उठली मी. बाबू आता उठली ते. दिसत अशी ना तुला झोपेल. मा तुला 1000 खेप सांगितलं मी. राहिला धंदा तर तसाच राहू द्यायचा, पण करत नको जात जाऊ. तू काय करू राहील तिवर? अंग दुखत जाय ना मला. तिचं सदा कदा अंगच दुखत असते. मी म्हणतो एकदा तिच्या बापाच्या घरी नेऊन द्या ना. आपण तिचा बाप दवाखाना करीन, दवाखान्यात ऍडमिट ठेवीन. काय करायचं असेल नशीन तुझा बाप करीन ना. एकदा दुरुस्त कर म्हणा आणि मग मग आणतो म्हणा आम्ही. अति पाहिलं तर हे बिमार सडका मसाला कोण वागवा हा? शरीर साथ देत नाही ना. नाही तर मला का धंदा करा वाटत नाही का? मला का जायचं बसा वाटते का? मला वाटते बाकीच्या सुनवार आहे सारखा कच कच धंदा करा. सासूले मग जोके द्या, नवऱ्याला गरम गरम खायला द्या, सासऱ्याची सेवा करा. तर काय करू, ही शरीर साथ देत नाही ना. कोणी समजून घेत नाही माय बाई. कसं करू माय?
बस झालं, बस झालं. नाही नाही, आता मी चाललीच जातो. काय मला करू रे, मरेल पुरते याच्यापेक्षा तर असं कसं शरीर त्याला बाई देवानं निरा दुखतच राहते. सकाळपासून पाणी नाही पिली व माय, पण कोणाला नाव नाही. अरे बस बस बस. निलेश, तू पहिल्यांदा आला वाटते ना घरी? हो हो सर. पहिल्यांदा आलो मी. मोठं घर आहे तुमचं. अरे काय मोठं कसलं काय. घरासारखं घर. बस. अरे आई, कोण आहे इथं आतमध्ये? 2 कप चहा पाठव. हो, पाठवते. रश्मी, चहा ठेव बरं, 2 कप कोणतरी आलं वाटते. अरे नाही सर, चहा वगैरे काही नको. अरे काय घरी आला पहिल्यांदा, चहा नाहीच घेत तर काय तर हा. बरं दाखवते फाईल. काल मी आलो फॅक्टरी तर तेव्हा तू निघून आला होता आणि मागचे 2-3 दिवस मी नव्हतो. हो सर, मी रवी सरला बोललो होतो तर रवी सर म्हणाले होते तुम्ही आउट ऑफ स्टेशन आहे म्हणे, बाहेर गावी गेलेले आहे. मी सांगितलं होतं त्यांना, पण ते मग दादासोबतच बोलून घे जा. हो अच्छा अच्छा, हो का. बरं ठीक आहे. तुझं झालंय का ते सगळं क्लिअर केलंय का मग तुझं प्रेझेंटेशन? तुझं काय मत आहे बरं या डील विषयी आपलं? सर म्हणजे मी कसं काय सांगू ते, म्हणजे तो निर्णय तुमचा. अरे तसं नाही. निर्णय तर शेवटी मीच घेईल, पण तुझा अनुभव, तुझं मत, तुझं काहीतरी मत असेल ना स्वतःचं, की बा आपण हे करायला पाहिजे का, आपण हे प्रोडक्शन चालू करत तर आपल्याला काही फायदा होईल का, मार्केटमध्ये याच्याच किती वाव आहे, स्कोप किती आहे, सप्लाय किती आहे, मागणी किती आहे, काही तुझा स्टडी असेल ना. नाही सर, तसा जर विचार केला ना माझ्या मते, तर आपल्याला याच्यात फायदाच होईल. पण मग आपल्याला परत ते वेगळं मशीन वगैरे त्याचं थोडं अरेंज करावं लागतील. कामगार वाढतील. मग आपल्याला त्यासाठी गोडाऊन पण घ्यावं लागेल एखादा, कारण याच गोडाऊन मध्ये 2-2 प्रोडक्शन मग ते मिक्स होईल ना, कसं ते एवढं ऍडजस्ट होईल का? मग आपल्याला गोडाऊन घ्यायला लागेल भाड्यानं. त्याचं ना ते मशीनच तयार, म्हणजे ऑटोमॅटिक मशीन भेटते सर, मी त्याच्याविषयी पाहिलं होतं. ते डायरेक्ट मशीनमध्ये ते कच्चा माल टाकला की अशी पत्रावळी, द्रोण हे असं डायरेक्टच तयारच होऊन येते. मशीन आता एवढे महाग नाही आहेत तसा जर विचार केला तर. म्हणजे लोक घरगुती उद्योग म्हणून सुद्धा करून राहिले ते, म्हणजे छोट्या मशीना घेऊन. पण तुम्ही म्हणजे तुम्हाला करायचं असलं तर तुम्ही मोठी मशीन घेऊन करू शकता ना, मोठं सेटअप लावू शकता. जसं आता तसं असं मला वाटतं. नाही बरोबर आहे तुझं. आपण मोठी मशीन घेऊन आपण गोडाऊन घेऊ, भाड्यानं घेऊया. हा, सुरुवातीला आपण काही एकदम इन्व्हेस्टमेंट करणार नाही. कुठल्याच बिझनेसमध्ये सुरुवातला कुठल्याच कामात मी सुरुवातला इन्व्हेस्टमेंट करत नाही. जेवढं होईल कमीत कमी पैसे लावण्याचा प्रयत्न करत असतो. हे तुलाही माहित आहे, माझी स्ट्रॅटेजी आहे ती. तर पण मग माझं एक मत आहे, ठीक आहे आपण घेतलं सगळं, केलं सगळं, पण आपल्याला मार्केटिंग करायसाठी मग आपल्याला परत काय म्हणजे आपल्याला स्पेशल डील लागतील का, आपण किरकोळ विकायचं, असं असं बोलतोय मी तुला. अरे काय निलेश, नमस्कार सर, नमस्कार. अरे बस बस बस. काय इकडे कसं काय? श्याम सरांनी बोलवलं होतं, एका प्रोजेक्टवर काम चालू होतं. अच्छा अच्छा, काही मीटिंग चालू आहे का? ठीक आहे. अरे रवी, इकडे ना बस ना 2 मिनिटं. काय मीटिंग म्हणजे का तुला बसू नये का? अरे नाही तसं नाही माझं म्हणणं. हे बघ, निलेशचं काय बोलणं झालं माझं आणि त्याचं, म्हणजे की आता मार्केटमध्ये ना त्या ज्या पेपर मेन लावलेल्या पेपरच्या पत्रावळ्या वगैरे जास्त ट्रेंडमध्ये आल्या होत्या. पण आता लोक हायजेनिक किंवा आरोग्याचा विचार करून त्या पानांच्या पत्रावळ्याकडे वळून राहिले. हं? की ज्याला काही कोटिंग नसतं, त्या हार्मफुल नसतात शरीराला, कारण त्यात गरम अन्न आपण घेऊन खातो. भाजी गरम वाढतात पत्रावळी द्रोणमध्ये, मग ती भाजी गरम असल्यामुळे त्या द्रोणमध्ये जे काही घटक आहेत विषारू, तर ते आपल्या शरीरात जाण्याचं भीती राहते आणि जातातच, इव्हन जातातच. त्यांनी भरपूरशा बिमाऱ्या होऊन राहिल्या. मग आता बरेच जण मार्केटमध्ये, जसं आपण आता जातोय कार्यक्रमांमध्ये तर आता सरासरी त्या साध्या पत्रावळ्याकडे लोक वळून राहिले असं आपल्याला लक्षात येतं, हो ना. तर माझं असं म्हणणं झालं की निलेशच्या मामाचा होता तो बिझनेस, हो ना, मामाचा असणार आहे. नाही सर, मामाच्या साळवाचा. अच्छा अच्छा, मामाच्या साळवाचा. बरं, मग त्यांना त्याच्यात फायदा होता का? हो सर, त्याच्यात त्यांना फायदा भरपूर होता. पण ते काय झालं, ते ऍक्सिडेंटमध्ये त्यांचे कंबरपासून खाली पाय गेले. त्यामुळे त्यांना तो आता ते बिझनेस हँडल करणं शक्य नाहीये, कारण ते जागेवर बसले. घरी काही कोणी असं हे नाहीये. मुलं लहान आहेत, आई वडील वयस्कर आहेत. वडील नाही आहेत त्यांना, आई आहे. आणि मग ते बिझनेस म्हणजे ते बंदच पडलंय सगळं असंच म्हणा.
बिझनेस म्हणजे छोट्या प्रमाणात होतं त्यांचं, असं काही खूप मोठं काही नव्हतं, छोट्या प्रमाणात होतं. ते एकटे आणि 2-3 म्हणजे त्याच्या हाताखाली. तर त्यांच्याजवळ मी काही दिवस काम केलं. तर असंच आमचा 4-5 जणांचाच तो छोटासा मिळून आम्ही ते करायचो समजा ते आम्हाला हाताशी धरून ते करायचं. तर त्यांना त्याच्यात फायदा भरपूर होता. नाही असं नाही. पण त्याचा बिझनेसच कमी प्रमाणात होता, छोट्या प्रमाणात होता. त्यामुळे ते काय करायचे, की असं दुकानवाल्यांना वगैरे असे नेऊन ते विकायचे. पण मी त्यांना बोललो होतो, की हा बिझनेस आपण मोठा केला तर हे होते. आणि त्यांना ते पटले होतं. पण ते काय आता नशिबाचा घाला. ते काय एक हादसा झाला रोड ॲक्सिडेंटमध्ये आणि त्यांचं जे होतं ते सुद्धा आता बंद करायचाच वेळ आलाय. अरे, वाईट झालं. हो सर, वाईट तर झालंच. चांगलं कुटुंब आहे. म्हणजे माझ्या नात्यातही आणि मी त्यांच्याकडे कामच केलंय मी तर जवळून पाहिलंय. पण ते काय आता नशिबात असते ते आहे ते आता. मग त्यांनी असा विचार केला, की हे सगळं मोडतोड करायचं. जे पैसे येतील त्याच्यात घरगुती असं किराणा दुकान वगैरे काहीतरी असं लावायचं. म्हणजे त्या त्या ताई पण ते मुलं त्या मामाचं करून आणि मुलं सांभाळून, ती म्हातारी आजी आहे त्यांना सांभाळून ते दुकान चालवतील बा घरातल्या घरात. घरातच दुकान टाकायचं छोटंसं म्हणजे तेवढंच इन्कमिंग सुरू राहील. असा काहीतरी त्यांचा छोटा-मोठा विचार आहे. म्हणून ते हे विकायचा त्यांचा विचार आहे. अच्छा. पण दादा, हे काय आहे? तू नवीन याच्यात कसं काय एकदम हात टाकतोय? अन काय आता पत्रावळ्या तयार करत बसतो का आता? ह्या 2 फॅक्टरी असतात आपल्याच्यानं म्हणजे हां, आता म्हणजे एकदमच नवीनच काहीतरी सुरू करणे? अरे तसं नसतं रवी. म्हणजे 2 झाल्या सेटल तर मग राहायचं का याच्यातच? आता तू तिसरं काही आपण ट्राय नाही करू शकत का? नवीन काहीतरी ट्राय नाही करू शकत का? हां, निलेश सारखे लोक जर आपल्या हाताशी असले, हां, तर घरचाच माणूस आहे. हां, त्याच्या भरोश्यावर तू आपण छोट्या प्रमाणातही करू शकतो ना. त्यांची जी मशीन आहे, काहीतरी काय कितीची बोलणार आहे तू 35? हां, सर ती 35ची आहे, पण ते तुम्हाला 25 देऊ शकतात. म्हणजे त्याच्या कमी बार्गेनिंग करू शकतो आपण त्याच्यासोबत. कारण त्यांना गरज आहे. त्यांना विकायचंच आहे ते. त्याच्याच्यानं आपण जितकी स्वस्तात मागितले तेवढे ते देतात. नाही, 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 नाही. त्यांना गरज आहे. त्यांच्यावर आज टाईम आहे. म्हणून त्यांची 35,000ची वस्तू आपण 25,000त नाही घ्यायचं. निलेश, तिथं नाही प्रॉफिट कमवायचा. नाही बाबा, ते पाप आहे. त्यांची जे माफक इच्छा आहे, की त्यांच्या वस्तूची त्यांना जेवढी किंमत पाहिजे, ते तेवढी आपण त्यांना देऊ मार्केट भावानुसार. पण त्यांना गरज आहे, आणि त्यांच्यावर आज टाईम आला, म्हणून त्याची वस्तू स्वस्तात विकत घ्या. ते नको रे बाबा, नको. आपण दुसऱ्या इकडून प्रॉफिट कमवूया. हां, थोडी मेहनत जास्त करू. तसं नाही. त्यांना तू एकदा भाव विचारून घे, तुमची काय इच्छा आहे आणि त्याच्यातच. तू मशीनची कंडिशन पाहून घे. ते कसं काय आहे, कसं वर्किंग करतं, काय करतं, त्याचा माल कच्चा माल कुठून भेटतो, काय? कारण आपल्याला त्यातलं एक तर माहिती नाही हां. नवीन आहे एकदम. तर पाहते तू, मी पप्पांशी बोलतो आणि मग आपण बघू काही जमते का. अरे दादा पण यार 15 वेळा तुझ्या डोक्यात कुठून येते हे? रवी, नंतर बोलू आपण. अरे चहा झाला नाही का? हो हो झालाय आणलाच. द्या बहिणी माझ्याकडे. घे निलेश. अरे काय सर चहा वगैरे काही गरज नव्हती याची. अरे काही बोलतो का? चहा तुले का किती असला तर चालते.